नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. नवीन जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मार्फत. इथे अप्लाय करायचं सर्वात महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे फक्त तुम्ही 10वी पासवरती मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब घेऊ शकता आणि तुम्हाला ₹0 फीज असणार आहे. जर तुम्ही वुमेन, SC, ST, PWD, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर ₹0 फीज आहे आणि जर तुम्ही ओपन OBC कॅन्डिडेट आहात तर फक्त ₹100 फीज तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, घरी बसल्या कुठेही जायची गरज नाही. फक्त परीक्षेसाठी मात्र तुम्हाला दिल्ली या ठिकाणी जावं लागणार आहे. तर बघा मित्रांनो, DSSB यानी की दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मार्फत विविध पदांचे जे त्यांचे विविध डिपार्टमेंट आहेत दिल्ली गव्हर्नमेंटचे, तिथं मित्रांनो सिलेक्शन होते. ज्या पदाचं नाव आहे मल्टीटास्किंग स्टाफ MTS. तर MTS साठी मित्रांनो जाहिरात आलेली आहे. खूप विद्यार्थी याची तयारी करत असतात. 567 जागा MTS या पदासाठी फिल केल्या जात आहेत. MTS मध्ये मित्रांनो जसं की पाहू शकता आपण 194 जागा ज्या आहेत वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजे महिला व बालविकास विभाग जे आहेत त्या ठिकाणी 194 जागा आहेत. मग तुमच्या कॅटेगरीनुसार त्या विभागामध्ये जागा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 99 जागा सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये आहेत. 86 जागा ट्रेनिंग अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये आहेत. त्यानंतर पुढं बघितलं आपण तर 13 जागा DSSB डिपार्टमेंट दिल्ली सबऑर्डिनेट जी हे परीक्षा कंडक्ट करते त्यांच्या डिपार्टमेंटमध्येही 13 जागा भरल्या जात आहेत. पुढं पहा प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये 13 जागा आहेत अजून. त्यानंतर मित्रांनो लँड अँड बिल्डिंग डिपार्टमेंट 7 जागा आहेत. अशी विविध डिपार्टमेंट जे आहेत त्या ठिकाणी मित्रांनो ही पदं भरली जात आहेत. तर काय आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेलमध्ये आपण माहिती घेऊयात. बघा मल्टीटास्किंग स्टाफ हे जे पद भरलं जातं आहे टोटल मित्रांनो प्रत्येक डिपार्टमेंट वाईज तुम्हाला या ठिकाणी वॅकेन्सीचं माहिती देखील त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर या पदासाठी मित्रांनो तुमचं मॅट्रिक्युलेशन मागितलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 10वी पासवरती फक्त अप्लाय करू शकता. पगार तुम्हाला 18,000 ते 56,900 भेटणार आहे. कारण की गट क ची पोस्ट आहे, ग्रुप सी ची पोस्ट आहे मित्रांनो. 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा आहे. याच्यामध्ये मित्रांनो SC ST साठी 5 वर्ष सूट, OBC साठी 3 वर्ष सूट, PWD साठी 10 वर्ष सूट, अशा पद्धतीने एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला पाहायला भेटेल. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या वॅकेन्सी आहेत. आता याचं सिलेक्शन प्रोसेस कसे असेल मित्रांनो त्याचीही माहिती आपण घेऊयात. तुम्हाला फीज देखील कमी आहे तर तुम्ही नक्की या ठिकाणी अप्लाय करू शकता. या जाहिरातीची लिंक जी आहे मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि याची जी इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत मित्रांनो ती 8 फेब्रुवारीला याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होतील. अजून अप्लाय चालू झालं नाही. 8 मार्च याची लास्ट डेट जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. तर बघूया सिलेक्शन प्रोसेस काय ठेवण्यात आलेली आहे त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती. कुठले कुठले याच्यामध्ये सब्जेक्ट तुम्हाला विचारले जातील त्याच्याबद्दलची माहिती. तर सिलेक्शनमध्ये मित्रांनो पाहू शकता टायर 1 जनरल तुमचं मल्टीटास्किंग स्टाफसाठी टायर 1 फक्त एकच एक्झाम तुमची घेतली जाणार आहे सरळ सेवेप्रमाणे, ज्याच्यामध्ये मित्रांनो 2 तासाचा वेळ तुम्हाला असेल. 200 मार्क, 200 प्रश्न असतील MCQ. जनरल अवेअरनेस 40 मार्क, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग ॲबिलिटी 40 मार्क, अर्थमॅटिकल आणि न्यूमरिकल ॲबिलिटी 40 मार्क्स, हिंदी लँग्वेज टेस्ट 40 मार्क्स, इंग्लिश लँग्वेज टेस्ट 40 मार्क्स. अशा पद्धतीने प्रत्येक सेक्शन 40-40 मार्काचा असेल. हिंदी इंग्लिशमध्ये तुमचा पेपर मात्र या ठिकाणी कंडक्ट केला जाईल आणि 0.25% या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग देखील मित्रांनो ठेवण्यात आलेली आहे. तुम्हाला नंतर पोस्ट प्रिपरेशन द्यायचं आहे, डिपार्टमेंटचं प्रिपरेशन देखील द्यायचं आहे. मोड ऑफ सिलेक्शन जसं मी तुम्हाला सांगितलं एकच तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे त्यानुसार केलं जाईल. याच्यामध्ये स्किल टेस्ट वगैरे बाकी कुठलीही परीक्षा होणार नाही. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.